36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील आदर्श ग्राम शेंदुळा खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण महाराज धनी अवधूत देवस्थान ट्रस्टच्या वतीने अखंड कापूर ज्योत आणि गुढीपाडवा महोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 19 आणि 20 मार्च 2026 रोजी 2 दिवसीय कालावधीमध्ये हा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न होतोय. महोत्सवाचा प्रारंभ गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजता तीर्थस्थापनेनं झालाय. संस्थेचे उपाध्यक्ष श्री अवधूतराव ओमप यांच्या हस्ते कापूर ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री ओंकार सिंग बिमरोड ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रात्री समस्त अवधूती भजन मंडळानं सादर केलेल्या अवधूती भजनाच्या जागरण परिसर दुमदुमून गेला होता. शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्री ओंकार सिंग ठाकूर यांच्या हस्ते ज्योती वाढवा हा मुख्य विधी पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता महाप्रसादाचं वाटप केलं जाईल. कार्यक्रमाच्या सांगता समारंभामध्ये मंदिर कमिटीचे सचिव श्री शरदराव खवले आणि उत्सव समितीचे सचिव रोशनभाऊ चांबटकर यांच्या हस्ते भजनी मंडळाचा सत्कार करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थ मंडळी, मंदिर कमिटी आणि उत्सव समिती शेंदुळा खुर्दचे सदस्य परिश्रम घेत आहेत. या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. आज भक्तगण म्हणून तुम्ही या देवस्थान मंदिरामध्ये नेहमी व यावेळेस सुद्धा आले आहेत, तर आपलं भक्तगण म्हणून काय म्हणणं आहे देवस्थानाबद्दल? माझं नाव रोशन चांबटकर, कृष्ण महाराज धनी अवधूत देवस्थान ट्रस्ट इथे मी उत्सव समिती सचिव म्हणून पदावर आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण अखंड कापूर ज्योत व गुढीपाडव्याचा कार्यक्रम साजरा करणार आहे. तरी बाहेर गावातील भाविक भक्त तसेच गावातील भाविक भक्त सर्व मोठ्या प्रमाणात इथं येतात आणि देवाची जी श्रद्धा आहे आणि त्यांचा जो भाव आहे ती इथे ठेवून आणि इथंसा म्हणजे त्यांची मनोकामना पुरी होतात. आणि जवळपास मग या मंदिरामध्ये जे भक्त तालुक्यातून जिल्ह्यातून दूरवरून येतात ते श्रद्धा म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे असे भक्तगण सांगत असतात, तर आपलं म्हणणं काय? मी रोशन चांबटकर, कृष्ण महाराज धनी अवधूत देवस्थान ट्रस्ट येथील उत्सव समिती सचिव आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आमच्या इथं अखंड कापूर ज्योत व गुढीपाडव्याचा कार्यक्रम आम्ही करत आहे. बाहेर गावातील जे भक्तगण इथंसा येतात त्यांच्या इथंसा मनोकामना पुऱ्या होतात आणि ते इथून समाधान घेऊन घरी जातात. आणि दरवर्षी बाहेर गावावरून गावातले सर्व ग्रामस्थ इथंसा ह्या कार्यक्रमाला हजर होऊन ह्या कार्यक्रमात शोभा वाढवतात. आणि शरद खवले, कृष्ण महाराज धनी अवधूत देवस्थान ट्रस्ट याचा सचिव आहो. आणि या देवस्थानामध्ये खूप उपक्रम राबविले जातात. आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्यानिमित्तानं आज इथं अखंड कापूर ज्योतीची स्थापना होणार आहे दुपारी. आणि उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम. आमचं मंदिर म्हणजे पुरातन आहे, जवळजवळ 400 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. आणि इथे रोज भजन पूजन हे म्हणजे सर्व काही होऊ शकते. आणि उद्याचा महाप्रसाद आहे, महाप्रसादाचा सुद्धा आनंद सर्वांनी घ्यावा. पहिले आमचं देवस्थान खूप भग्न अवस्थेत होतं आणि आज या स्तराला आमचं मंदिर आम्ही आणून ठेवलेलं आहे आणि सर्व लोकांच्या सहकार्यानं. आणि आता पुढं भरपूर उन्नती या देवस्थानाची करायची आहे आम्हाला आणि तुमच्या सहभागातून होणार आहे हे आम्ही सर्वांना सांगू इच्छितो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.